कुणबी दाखल्यांच्या संदर्भात देखील आपण मुद्दा उपस्थित केला। त्यामध्ये जस्टिस शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमली, त्याचं काम सुरू आहे। मराठवाड्यातील मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती देखील निश्चित केलेली आहे आणि ते आणखी काही पुरावे आहेत, त्याच्यात मी डिटेलमध्ये आता जात नाही। त्याच्यामध्ये ते दिले ना आपण, आणि यामध्ये आपल्याला हो सगळे वेबसाईटला टाकलेत नावं, आणि त्यामध्ये अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती। आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर 16 तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना 6 लाख हरकती आलेल्या आहेत। तर आता 6 लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून, कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल। हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो। त्या डिटेल मी आज जात नाही, कारण ते मग सगळे ते सांगितलं ना, जी सगळे सोयऱ्यांचे जे 6 लाख हरकती आलेल्या आहेत त्या नोटिफिकेशनवर, त्या अधिसूचनेवर, जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर 6 लाख हरकती आल्यात, त्याची छाननी सुरू आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता कलम आणि यामध्ये देखील 6 लाखाहून हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यासाठी देखील आपण कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे। त्या हरकती सूचनांच्या नोंदी घेऊन वर्गीकरण व छाननी केली जाईल आणि त्याप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल। यामध्ये मी आपल्याला जास्ती काय सांगू इच्छित नाही की पहिल्यांदाच ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्या 1967 पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी होत्या, त्यांना दाखले देखील प्रमाणपत्र जे आहेत ते देखील देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ओबीसी समाजावर अन्याय न करता, त्यांच्या समाजाला आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आणि मी डिटेलमध्ये आता त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही। जो कायदाच आहे 2000चा कायदा, त्याचे 2012ला रूल्स झाले, नोटिफिकेशन पण आपण काढले, त्याच्या आधारावर केलं। या कायद्यामध्ये, याच्यामध्ये नियमामध्ये सुटसुटीतपणा, स्पष्टता आणण्यासाठी आपण ते केलंय। तुम्ही ते पूर्ण नीट वाचून बघा, त्या वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते नोटिफिकेशन काय आहे। आणि त्या नोटिफिकेशनवर पूर्णपणे आज 6 लाख आक्षेप आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर पूर्ण छाननी केली जाईल। मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय, देण्याची शपथ आम्ही घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे। त्यामुळे मी जे आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा। हे आरक्षण टिकण्यासाठी ज्या बाबींवर सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्या डिटेलमध्ये मी जात नाही। अल्पभूधारक, लँडलेस, त्याचं कच्चं घर, आत्महत्या केलेले आहेत, ऊसतोड कर्मचारी आहे, मोलमजुरी करणारी आपली भगिनी आहे, डबेवाले आहेत, किती सगळ्या माथाडी आहेत, सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत। आणि त्यामुळे हा डिटेल सर्वे आहे, हा सॅम्पल सर्वे नाही, हा एक्सटेन्सिव्ह सर्वे आहे, हा पूर्णपणे डीप मध्ये जाऊन सर्वे केलेला आहे।
आणि त्यामुळे 2 कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे 2.5 कोटी लोकांपर्यंत जाऊन 4 लाख लोकांनी हे काम केलेलं आहे. त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच. आणि जसं मी म्हटलं की आणि आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की हा मराठा समाज मराठा समाजामध्ये काही लोक पुढारलेले आहेत, एवढे पुढारलेले आहेत आणि एवढे मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आणि जसं आणि तुम्ही पण येऊ शकता इकडे.